राज्यभरात आरक्षणाला घेऊन वेगवेगळे आंदोलन केले जात आहे। आमच्यासोबत आदिवासी नेते भाजपचे आमदार संजय भाऊ पुराम आहे। भाऊ काय सांगणार? धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रींना एक पत्र लिहिलं आहे, बंजारा समाजला एसटी मधून आरक्षण द्या असे म्हटले आहे। काय सांगणार आपण? खरं म्हणजे धनंजयजींनी हे का म्हटलेलं आहे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे। तो एक पॉलिटिकल त्यांचा फंडा आहे, त्या समाजाला खुश करण्याचा तो प्रयत्न आहे। या माध्यमातून ते कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो का आमचा आदिवासी समाज अजिबात कन्फ्यूज नाही, अतिशय कन्फर्म आहे। आणि त्याच्यामुळे संविधानाच्या तरतुदीमध्ये संविधानाच्या तरतुदीनुसार कुठल्याही समाजाला कुठे घुसवणे अशक्य आहे। आज आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांना माहिती आहे, आमचा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे की आदिवासी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही। महाराष्ट्रातील 25 आमदार आम्ही आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। असं जर झालं तर निश्चितच आम्ही सुद्धा न्यायालयीन लढाई लढू, जमिनीवर लढू, परंतु आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, एवढं मात्र खरं। पत्रावर सकारात्मक भूमिका घेतली तर आपली पुढची भूमिका काय राहणार? आम्ही पूर्ण 25 आमदार एकत्र येऊन या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना तर आम्ही निवेदन देतोच आहे, परंतु असं जर झालं तर आम्ही निश्चितच आंदोलन करू आणि आमच्या समाजाला न्याय देऊ। साहिद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।